राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही। कधी ते मोदींची स्तुती करतात, कधी लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात। तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा, संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे म्हणणं कितपत योग्य? सुधीर मुनगंटीवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा। मतदार यादी संदर्भातील विरोधकांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले। मतदारांची नावं, वय, पत्ता यावरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 40 गावात प्रारूप मतदार याद्यांमध्ये दुबार नावं आढळली। ठाकरेंचे माजी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचा आरोप, प्रभागात 317 नावं दुबार आल्याचाही दावा। माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील। माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेऊन भाजप माझ्या अंत्ययात्रेची तयारी करत आहे। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर निशाणा, तर विरोधात लढलेल्यांना भाजप पक्षात घेत आहे, त्यामुळे किशोर पाटील यांचं बोलणं योग्य। गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यानं रवी राणांनी व्यक्त केली खंत। मंत्री होणार म्हणून जॅकेट शिवून ठेवलं, पण आता काय करणार? दिवाळी आणि दसऱ्याला शिवलेलं जॅकेट वापरतो रवी राणा यांची मिश्किल प्रतिक्रिया। 250 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली। दोनदा मरता मरता वाचलो। ज्या घटनेशी संबंध नव्हता त्यावरून मीडिया ट्रायल झाली। आमदार धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही। घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणं कठीण, मुंडेंचं वक्तव्य। कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवेन। निवडणुकीच्या अनुषंगानं मला फसवायचा प्रयत्न कराल तर सुट्टी देणार नाही। रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। घाबरटपणा कराल तर आत्ताच घरी बसा। फलटणमधील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजेंचं वक्तव्य। मोदी म्हणतात, गीता, बायबल, कुराणपेक्षा संविधान मोठं। प्रत्येक घरी संविधान प्रास्ताविक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप, तर ऐतिहासिक वास्तूत नमाज पठण खपवून घेणार नाही। तुम्ही हिंदू धर्मात या किंवा धर्मांतर करायचं नसेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा। खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक। शनिवार वाड्यातील नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक। संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडलं। पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा कुलकर्णींचंही शिववंदन। नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक। शनिवार वाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला। निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची। शनिवार वाड्यात नमाज पठण करणं अत्यंत अयोग्य बाब। नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। कुणी कुठे जाऊन अनागोंदी करत असेल तर त्याचा राग येणं स्वाभाविक। नेत्यांनी स्वतः भूमिका घेणं सरकारवर अविश्वास दाखवण्यासारखं, गोऱ्हे यांचं वक्तव्य। मेधा कुलकर्णींकडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला पाहिजे। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी।